नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। दुपारची वेळ आहे। आम्ही जात आहोत आज मुदग्याला जत्रेला। भावकेश्वरीची जत्रा आहे। माझी नणंद राहते मुदग्याला आणि इकडं आता विधानसौधच्या बाजूलाच थांबलेलो आम्ही, तर तिकडचा नजारा दाखवते तुम्हाला। इकडं समोरच विधानसौध आहे बेळगाव। इकडं पाऊस धरलाय। आजूबाजूला छान हिरवगार परिसर आहे आणि मेन हायवे आहे हा बेळगावचा। खूप सुंदर असं वातावरण झालंय। पूर्ण बेळगाव दिसतंय इकडनं। इकडे आहे भावकेश्वरी मंदिरचं प्रवेशद्वार आणि मोठा एक खांब उभारलेला आहे समोर। मंदिराच्या कळसावर गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे वाटी खोबरं जाळलं जातं, नारळ वगैरे पडतात। आज नॉनव्हेज खातात त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद आहेत। बाहेरूनच भाविक ओटी वगैरे भरतायत। रात्री खूप गर्दी असते मंदिरामध्ये, रात्रीच गावच्या ओट्या वगैरे भरतात आणि इकडं पूर्ण पूजेचं साहित्य वगैरे सर्व आहे। लहान मुलांची खेळणी वगैरे सर्व मिळते। बरीच दुकान आहेत। डेकोरेशनचं साहित्य सुद्धा आहे आणि इकडे आहे महालक्ष्मी मंदिर। अशी तर खूप मंदिर आहेत गावामध्ये आणि महालक्ष्मीची प्रतिमा खूप सुंदर आहे। पटीने सुंदर दिसते मूर्ती। आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे छोटे विकायला ठेवलेत फुले वगैरे सर्व आणि इथून विधानसौध किती सुंदर दिसते बघा। वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही आता परतीचा प्रवास चाललाय। वातावरण बघू शकता किती छान झालंय। पाऊस सुद्धा थोडासा बारीक येऊन गेलाय। पूर्ण रोडाला हिरवळ आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। काल शनिवार होता, आम्ही जाऊन आलेलो जत्रेला आणि आज आहे रविवार। काल संध्याकाळीच परत आलो आहे मी। आज मुलांचं बालवासना वगैरे होतं आणि घरात काय शूट नाही केलं आहे तिथे, कारण घरात पाहुणे वगैरे जास्त होते आणि धावपळ होती सगळ्यांची, त्यामुळे घरात शूट करता नाही आलं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।